अचलपूर तालुक्यातील दारापूर शेत शिवार परिसरात हरम मार्गावर एका शेतातील गव्हाला भीषण आग लागल्याची घटना आज दिनांक 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. अचलपूर सवाईपुरा येथील रहिवासी असलेले शेतकरी प्रितेश सोनवणे यांचा गहू काढणीला आलेला होता. 2 एकर गहू जळून खाक झाला, तर अनुप अशोकराव काडे यांचे थ्रेशर मशीनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रितेश सोनवणे यांचे दारापूर शेत शिवार हरम रोडवर शेत आहे. गुरुवारी पिकाची काढणी सुरू असताना अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग आणि कोरडे पीक असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले. पाहता पाहता डोळ्यात देखत 2 एकरांमधील उभा गहू आणि गव्हाचे ठेमले जळून कोळसा झाले. या दरम्यान शेतात गहू काढण्यासाठी आलेले अनुप काडे यांचे थ्रेशर मशीनही आगीच्या विळख्यात आल्याने पूर्णतः जळून खाक झाली आहे. वर्षभर घाम गाळून पिकवलेले पीक हाताशी येत असतानाच निसर्गाने किंवा अपघाताने घात केल्यामुळे शेतकरी प्रितेश सोनवणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. थ्रेशर मालक अनुप काळे यांचीही लाखो रुपयाचे यंत्र जळाल्याने त्यांच्यावर रोजगारावर संकट ओढवलेले आहे. आगीचे नेमके कारण काय अद्याप समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीने या घटनेचा पंचनामा करून बाधित शेतकरी आणि थ्रेशर मालकाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. ओम चरोडे सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, हरम शेत शिवार.